प्रॅक्टिकल्स एक एन्जॉय करत आपण करतो आणि इट इज ॲप्लिकेशन ऑफ थिअरी. थिअरीचं ते एक ॲप्लिकेशन असतं. तर मग प्रॅक्टिकल करताना विद्यार्थ्याला कंटाळा आले, डोकं हँग झालं. कोल्हापूरचा एक नवीन शब्द आहे मुलांचा, अभ्यास करताना मात्र डोकं हँग झाला. तर कसं होतं देव जाणो, पण प्रॅक्टिकल करताना मात्र मुलांचं डोकं वगैरे कधीही हँग होत नाही. कारण का, तर इट इज ॲप्लिकेशन ऑफ थिअरी. आणि खऱ्या अर्थानं नेट सेटचं जे गणित चुकले आपल्या सगळ्यांचं, ते केवळ याच्यामुळे झाले की थेरॉटिकली आपण फार चांगला अभ्यास केला, पण ॲप्लिकेशन स्वरूपाचा आपला अभ्यास कमी झालेला आहे. आणि जे काही थेरॉटिकल नॉलेज आहे ते फक्त आपल्याला काय करायचं आहे, नेटसेट परीक्षेमध्ये पास होण्यासाठी ॲप्लिकेटिव्ह फॉर्ममध्ये आणायचं आहे. आणि 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ त्याला अजिबात लागत नाही. तर मी तुम्हाला पूर्ण नेटसेटची स्टोरी 1 तासामध्ये सांगतो. फक्त लंच ब्रेक झाल्यानंतर कांबळे सर मला थोडंसं लंच ब्रेकच्या अगोदर 10 ते 15 मिनिटं थोडंसं सांगा, म्हणजे करून मी काय करू शकतो लेक्चर त्याप्रमाणे हे करू शकतो. कारण जेवणापेक्षा महत्त्वाची गोष्ट कुठली नाही. पण 1:15 ऑलमोस्ट वाजलेला आहे. माझ्या लेक्चरची वेळ तशी संपत आली. पण मला वाटतं की 1-2 वाजेपर्यंत किंवा 1:15 वाजेपर्यंत तरी आपण थोडंसं ते कंटिन्यू करूया. बघा, स्मार्ट स्टडी हेल्प्स टू क्लिअर नेट एक्झामिनेशन. मित्रांनो, मी तुम्हाला खऱ्या अर्थाने एक फार महत्त्वाची गोष्ट सांगतो. मी सगळ्या भारतामध्ये नेटसेट परीक्षेचं मार्गदर्शन करत फिरत होतो. आणि ज्यावेळेस मी नेटसेटचं परीक्षेचं मार्गदर्शन करत मी जायचो, त्यावेळेस मी पास झालेल्या लोकांचं किंवा अभ्यास करणाऱ्या लोकांचा थोडासा जवळून अभ्यास करायचो. मला एक गोष्टीची जाणीव झाली की पूर्ण भारतामध्ये जे लोक मी गणित काढले की कोण पास होतं कोण नापास होतं. मित्रांनो, फार आश्चर्यकारक मला कन्क्लुजन होतं. जे लोक प्रचंड अभ्यास करतायत रात्रंदिवस नेटसेट परीक्षेचा, त्यातल्या 80% लोक नेटसेट परीक्षेमध्ये नापास होत आहेत. 80%. आणि मला कधी कधी तर असं वाटलं की जेवढा जास्त अभ्यास तेवढा जास्त वेळ तो नापास होतोय. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकण्यासाठी की जे लोक नेटसेट परीक्षेमध्ये पास झालेले आहेत, मित्रांनो, त्यापैकी 80% लोकांनी कधी अभ्यासच केला नव्हता. आणि मग मला नंतर कळलं, म्हटलं अभ्यासाचा आणि नेटसेटचा डायरेक्ट संबंध जोडता येणार नाही. फार विचार करत होतो आणि शेवटी मला एका कन्क्लुजनपर्यंत मी येऊन पोहोचलो की नेटसेट परीक्षेला एक ज्याला आपण म्हणतो स्मार्ट स्टडी, ती पद्धत लागते. आणि काही लोकांमध्ये म्हणजे स्मार्ट स्टडी हे आपण नंतर बघणार आहोत स्मार्ट स्टडी म्हणजे काय. पण मी तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगतो, नेटसेट परीक्षेसाठी जे खऱ्या अर्थाने लागतं ते म्हणजे एक चांगलं बेसिक नॉलेज आणि एक चांगली रिझनिंग ॲबिलिटी. चांगलं बेसिक नॉलेज आणि चांगली रिझनिंग ॲबिलिटी. मी तुम्हाला सांगतो, तुमच्यापैकी काही लोकांमध्ये जेवढं बेसिक नॉलेज आहे ते भरपूर बेसिक नॉलेज आहे आणि तुमची रिझनिंग ॲबिलिटी सुद्धा फार चांगली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, तुमच्यापैकी 50% विद्यार्थी असे आहात जे नेटसेट परीक्षेला एकही शब्द न वाचता सुद्धा पास होऊ शकता. एकही शब्द न वाचता तुम्ही पास होऊ शकता. बघा ना कशा प्रकारे तुम्हाला मी सांगतो. व्हॉट इज द रिझनिंग ॲबिलिटी. काही लोकांमध्ये असते. मी एका कार्यशाळेला गेलो, विद्यार्थी म्हणजे सर जरा सांगा की आमच्याकडे बघून कोणाकोणामध्ये ती आहे. तर मला असं चेहरा बघून कळत नाही की आहे नाही असं नाही सांगते. मग तुम्ही प्रयत्न केलाय का कधी? तुम्ही कधी प्रयत्न केलाय का की काही वेगळे केमिस्ट्रीचे प्रश्न घेऊन सोडवण्याचा प्रयत्न कधी केलाय का? तर विद्यार्थी म्हणाले नाही. तर लक्षात घ्या, एक स्ट्रॉंग रिझनिंग ॲबिलिटी आणि थोडंसं बेसिक नॉलेज एवढं जर आपल्याकडे असेल तर आपण 100% नेटसेट परीक्षेमध्ये पास होऊ शकतो. एक चांगली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. सर, पुण्यामध्ये मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे शिवाजीनगरला, हवामानाचा अंदाज देतं. मला सांगायला वाईट वाटतं की आजपर्यंत जेवढे त्यांनी अंदाज बांधले ते कधीच बरोबर आले नाही. रडार आहे, कॉम्प्युटर आहे, एवढे मोठे एक्सपर्टाईज आहे, पण अनेक वेळा त्यांचे अंदाज चुकतात. ऑन द कॉन्ट्ररी, आपण काही खेडेत गावामध्ये काही लोक जे वृद्ध लोक आहेत ते फक्त आकाशाकडे बघून सांगतात की पाऊस पडणार आहे किंवा नाही. त्यांच्याकडे रडार नाही आहे, त्यांच्याकडे कॉम्प्युटर नाही आहे, त्यांनी काहीच माहीत नाही, तरी देखील ते अंदाज लावतात. तर त्याला म्हणतो आपण एक स्ट्रॉंग रॅशनल ॲबिलिटी. अनेक लोकांमध्ये ज्ञान कमी असताना देखील ती असते. आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्यापैकी अनेक लोकांमध्ये ती ॲबिलिटी आहे. मी म्हणतोय की तुम्ही काही ना अभ्यास करता नेट परीक्षेमध्ये जावा, फक्त पॉझिटिव्ह राहा आणि 3 तास त्या प्रश्नांबरोबर झटत बसा. 100% आपण परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात. आमचा मुलगा काय करतोय, परीक्षेमध्ये जातोय, थोडं अवघड वाटतंय, पुढे झाला जरा जास्तच अवघड दिसतोय, मी काही कधी बघितलंच नाही, अरे बापरे एवढं मोठं स्ट्रक्चर कसं काय, पुढे लूजर ॲटिट्यूड तो ठेवतोय. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, मी काही लोकांना परीक्षेच्या अगोदर 15 मिनिटं भेटले आणि त्या लोकांना मी सांगितलं, बघा नेटसेट परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल तर पुढच्या 3 तासामध्ये प्रचंड प्रयत्न करा, झटत राहा प्रत्येक प्रश्नांबरोबर, हार मानू नका, 100% आपल्याला यश मिळेल. मी तुम्हाला सांगतो, मी 20 वर्ष जरी अभ्यास केला नेटसेटचा आणि तुम्ही काही ना अभ्यास करता जरी परीक्षेला गेलो तर विद्यार्थी मित्रो, आपण सगळे एकाच लाईन पासून सुरुवात करतो. कारण परीक्षेतले 99% प्रश्न कुठल्याच माणसाने कुठेच बघितलेले नसतात. सगळे प्रश्न अनोळखी असतात. असं नाहीये की मी 20 वेळा पास झालो म्हणून परीक्षेमध्ये मी सांगतो ते स्ट्रक्चर पडणार. परवा एक उत्तर प्रदेशचा विद्यार्थी आला आणि फार वैतागला होता परीक्षा झाल्यानंतर. मला म्हटला, सर, इंग्लिशमध्ये म्हणत होता, फार चिडला होता. मला म्हटला, सर, नाउ डेज आय डोंट अंडरस्टँड फ्रॉम व्हेअर द एक्झामिनर्स आस्क द क्वेश्चन्स. डू दे ब्रिंग द बुक्स फ्रॉम मून? सर, हल्ली मला हेच कळत नाही की एक्झामिनर कुठून प्रश्न विचारतात. ते काय चंद्रावर पुस्तके आणतात की काय?
मोठा प्रश्न म्हणजे हा सगळ्यांनाच तो खऱ्या अर्थाने अनुभव असतो आणि त्यामुळे लक्षात घ्या, अभ्यास करा किंवा न करा, खऱ्या अर्थाने आपण त्याच लेवलपासून सुरुवात करतो. तुम्हाला एकच गोष्ट मदत करू शकते, तुमचं बेसिक नॉलेज आणि तुमची विचार करण्याची क्षमता. ही विचार करण्याची क्षमता तुम्ही फार चांगली करू शकता. आम्ही एक साधं गणित काढलं केमिस्ट्रीमध्ये पास होत असेल तर रोज 10 पानं पुस्तकातले वाचायचे आणि 10 प्रश्न सोडवायचे. 10 पानं पुस्तकातले वाचायचे, 10 प्रश्न सोडवायचे. आजपर्यंत ज्या लोकांनी हा उपक्रम 2 महिने 3 महिने केला की तो विद्यार्थी नेटसेट परीक्षेमध्ये पास झाला. पण आता आमच्या कोल्हापूरच्या मुलांना पास कसं काय करायचं मला सांगा. सिनियरच्या नोट्स घेऊन म्हणतात नेटसेट पास होणार, पहिला नंबर येणार. पुस्तकं वाचायचे, 3 पुस्तकांची सुद्धा नावं माहीत नाही. मी ऐकलं होतं, मला एक जणांनी सांगितलं म्हणजे सर 7.5 शनिवार करावं लागतील, 11 गुरुवार, 21 सोमवार, तशा प्रकारे यश येतं म्हणून कळलं मला. आपली एखादी इच्छा असली सर 21 सोमवार केले की बरोबर ती प्राप्त होते. तसं मी केमिस्ट्रीतले 20 पुस्तकं काढले, 20 पुस्तकं वाचले की नेटसेट परीक्षेमध्ये गॅरंटी पास होते. पण आजकालच्या आमच्या विद्यार्थ्यांना सिनियरच्या नोट्स वाचून नेटसेट परीक्षेमध्ये पास होते. मित्रांनो, नेटसेट परीक्षेमध्ये जर पास व्हायचं असेल तर प्रमाणाच्या उलटं आपल्याला थोडंसं जावं लागेल. जी काही आपली विचारसरणी आहे ती थोडीशी बाजूला सोडून थोडेसे बदल आपल्या लाईफमध्ये करावं लागतील. मला गॅरंटी आहे थोडेफार जरी आपण बदल केले, थोडंसं पुस्तकाकडे आपण 1-2 पावलं चांगले उचलले, 100% आपल्याला यश मिळेल. मी तुम्हाला असे पुस्तकं सांगतो त्यातले गॅरंटीड प्रश्न पडतात. मी तुम्हाला काही पुस्तकांची लिस्ट देतो, लिस्ट मोठी आहे पण गॅरंटीड त्यातले प्रश्न पडतात. थोडंसं आपल्याला मानसिकता ती करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पुस्तकं 100 पुस्तकं वाचून काय फायदा होणार नाही. कोल्हापूरला ठरलेले लायब्ररीत जायचं, पुस्तक वाचायचं, दुसरं पुस्तक वाचायचं, तिसरं पुस्तक वाचायचं. पुस्तकं वाचतोय नापास होतोय, परत पुढच्या वेळेस नवीन पुस्तक घेतोय, वाचतोय नापास होतोय. तर खऱ्या अर्थाने काय चाललंय, अभ्यास जो आपला चाललाय तो इट इज एक प्रॉपर तो चाललेला नाहीये. आपण अशा गोष्टी वाचन करतोय ज्याला परीक्षेमध्ये महत्व नाही. तर थोडंसं मला त्या अनुषंगाने देखील बोलायचं आहे. तर मला असं वाटतं की स्मार्ट स्टडी विल हेल्प यू टू क्लिअर नेट एक्झामिनेशन. मी तुम्हाला सांगतो, नेट परीक्षेमध्ये अभ्यासाला फक्त 20% महत्व देता येईल. 80% महत्व कशाला आहे की ॲटिट्यूड काय, परीक्षेमध्ये आपली स्ट्रॅटेजी काय आहे, किती मार्कासाठी मी प्रयत्न करणार, आणि त्या अनुषंगाने अशा प्रकारे बाकीच्या सुद्धा गोष्टीला फार महत्व आहे. त्याबद्दल आपण चर्चा करायची. आणि पासिंग नेट सिटीज आहे आर्ट अँड नॉट सायन्स, ती खरं अर्थाने विज्ञान नाही आहे. त्याच्यामध्ये प्रचंड जास्त प्रमाणामध्ये कला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला थोडंसं बघायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे इतके वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आहेत. बघा ना, अभ्यास करणारे लोक कसे परीक्षेमध्ये नापास होत होते. आणि म्हणून मला असं वाटतं की नेटसेट पासिंग नेट सिटीज आणि आर्ट अँड नॉट द सायन्स 2 विद्यार्थी होते, पेन्सिलच नीट शार्प करून जात नव्हते परीक्षेला, आणि त्यामुळे ते अगदी अशक्तपणाने गोल करायचे आणि ते कॉम्प्युटरचे रेजच पेनिट्रेट होत नव्हते, म्हणून 4 वर्ष नापास होत होते. काही वेगवेगळे कारण आहेत लोकांचे. तर मी अशा अनेक लोक बघितलेले की काही वेगळ्या चुकींमुळे त्या परीक्षेमध्ये बेसिकली नापास होत होते. त्यामुळे लक्षात घ्या की अभ्यासाच्या व्यतिरिक्त देखील आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी थोड्याशा बघाव्या लागतील. पुढची स्लाईड घेऊया. मी थोडंसं लिहून, अजिबात काहीही घेऊ नका. हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मी देतोय. मी आताच माझ्या नावाची एक वेबसाईट सुद्धा काढली, गजाननराशीकर.com नावाची. त्याच्यावरती हे सगळी माहिती त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि ती म्हणजे मोफत उपलब्ध आहे. तिथे सगळ्या नोट्स उपलब्ध आहेत, प्रश्नपत्रिका सगळ्या उपलब्ध आहेत. आपण त्याचा लाभ घ्यावा, फक्त थोडंसं आपण ऐकावं. मला गॅरंटी आत्ता आपण 1-1.5 तास जर शांतपणाने ऐकलं तर डेफिनेटली आपण नेटसेट परीक्षेमध्ये पास होणारच आहेत. आणि तशी मी प्राचार्यांना ग्वाही सुद्धा दिली की सर आजच्या ऑडिटोरियममधल्या मुलांचे नाव लिहून घ्या, सगळेचे सगळे मुलं जूनमधल्या नीट परीक्षेमध्ये पास झालेले असतील. थोडंसं नेचर समजून घ्या परीक्षेचं कशा प्रकारचे. मित्रांनो, 3 पेपर आहेत सेट परीक्षेसाठी आणि 3 पेपर आहेत UGCच्या नेटसाठी. पेपर क्रमांक 1 जनरल नॉलेजचा आहे. याच्यामध्ये 7 ऑब्जेक्टिव्ह असतात, 60 पैकी 50 सोडवायचे. एका ऑब्जेक्टिव्हला 2 मार्क, अशा प्रकारे तो 100 मार्काचा पेपर आहे. पेपर क्रमांक 2 आपला विषयाचा आहे, मी केमिस्ट्रीचा आहे. मला 50 ऑब्जेक्टिव्हवरती 2 प्रश्न, 50 ऑब्जेक्टिव्ह 2 मार्काचे, अशा प्रकारे तो 100 मार्काचा पेपर आहे. नंतर मध्ये लंच ब्रेक असतो, पेपर क्रमांक 3 सुरू होतो आणि हा देखील ऑब्जेक्टिव्ह आहे. याच्यामध्ये 75 ऑब्जेक्टिव्ह आहेत, 2 मार्काला 1, अशा प्रकारे तो 150 मार्काचा पेपर आहे. तर हे परीक्षेचं स्वरूप आहे. पहिल्या पेपरला 75 मिनिटं, दुसऱ्या पेपरला 75 मिनिटं आणि तिसऱ्या पेपरला 150 मिनिटं, म्हणजे 2.5 तासाचा वेळ असतो. मला कधी कधी तुमच्याकडे बघितल्यानंतर थोडासा तुमचा हेवा वाटू लागला. का? मला आठवतं सरताळे सर किंवा संतोष कांबळे ज्यावेळेस आम्ही परीक्षेला बसत होतो त्यावेळेस मित्रांनो पेपर क्रमांक 3 डिस्क्रिप्टिव्ह होता आणि आम्ही अभ्यास करायचो आणि अभ्यासाबरोबर थोडासा हाताचे पण व्यायाम करायचो. का? कारण 200 मार्काचा पेपर 2.5 तासामध्ये, इकडे 100 मार्काचा पेपर मुलगा सेमिस्टरला नाकीनऊ येतोय 3 तासात लिहून. तिथे मात्र आम्हाला त्या काळामध्ये पेपर क्रमांक 3 तो डिस्क्रिप्टिव्ह होता. आता 3रा पेपर देखील ऑब्जेक्टिव्ह आहे आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगावं वाटतं की आपण फार लकी आहात. पेपर 1 ऑब्जेक्टिव्ह, पेपर 2 ऑब्जेक्टिव्ह आणि पेपर 3 ऑब्जेक्टिव्ह. अगोदरच्या काळामध्ये तो डिस्क्रिप्टिव्ह होता आणि त्यामुळे लिखण्याची प्रॅक्टिस मात्र त्या अनुषंगाने तिथे लागायची. आणि नक्कीच तुम्ही मागच्या जन्मी काहीतरी मोठं पुण्य केलेलं आहे, कारण त्याच्या पुढची गोष्ट तुम्हाला मी सांगतो की तुम्ही फार लकी का आहात. मित्रांनो, 3 पेपरमध्ये नेगेटिव्ह सिस्टीम कुठेच नाही.
निगेटिव्ह सिस्टम कुठेच नाही. त्यामुळे कधी कधी मला वाटतं की केमिस्ट्रीमध्ये जर पास करत असेल तर बाहेरचा चहावाला जर आणला त्याला 4-5दा पेपर दिला तर एकदा तर नक्कीच तो पासिंग एवढे मार्क डेफिनेटली घेऊ शकतो. म्हणजे कधी कधी खऱ्या अर्थानं आश्चर्य करण्यासारखी सुद्धा गोष्ट आहे. आणि वाघमोडे सरांना थोडंसं ते डाऊटफुल वाटलं असेल तसा प्रयोग सुद्धा आम्ही शिवाजी विद्यापीठामध्ये केला होता. कॅन्टीन वाल्याला बोलवलं आणि कॅन्टीन वाल्याला म्हणलं हे बघ उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका लिहि म्हणलं केमिस्ट्रीची. तो म्हणला सर मला जर कळलं असतं तर मी कॅन्टीन कुठे चालवलं असतं म्हटलं. मग म्हणलं ठीक आहे एक काम कर तुला काय करायचं ते कर. उत्तर लिहि. तिने प्रश्नपत्रिका बाजूला ठेवली उत्तर लिहिले. मित्रांनो पहिल्या अटेम्प्टमध्ये 17 ऑब्जेक्टिव्ह बरोबर आले. सर 50 20 लागतात पास व्हायला. दुसऱ्या ह्याच्यामध्ये 13 बरोबर आले आणि तिसऱ्यामध्ये 27 बरोबर आले. म्हणजे अनेक वेळा ट्रायल जर केली तरी कधी कधी आपण पास होऊ शकतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या आपण फार लकी आहात. पण फार दिवस हा आनंद तुम्हाला व्यक्त करता येणार नाही कारण आता निर्णय होत आहे पेपर क्रमांक 3 डिस्क्रिप्टिव्ह करायचा आणि 1 व 2 मध्ये निगेटिव्ह सिस्टीम आणायची. आता मग मित्रांनो लक्षात घ्या असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये की सम ऑपॉर्च्युनिटीज नॉक युअर डोअर म्हणली वन्स. काही संधी आपल्याला आयुष्यामध्ये एकदाच दरवाजा ठोठावतात. तुमच्या समोर एकमेव आणि शेवटची संधी जून परीक्षेमध्ये नेट परीक्षेमध्ये पास होण्याची. कारण पुढच्या काळामध्ये नेट परीक्षेचं स्वरूप अत्यंत रौद्र होणार आहे. म्हणजे आगीतून फुफाट्यात जाण्यासारखी ती परिस्थिती होणार आहे. मी तर असं ऐकलंय की 2016 पासून IAS धर्तीवरती नेट सेटची परीक्षा 2400 मार्काची घेण्याचा CSIR आणि UGCचा मानस आहे. मित्रांनो जर तसं आलं तर आम्ही आपल्या नेट सेटच्या कार्यशाळाच घेणार नाही. म्हणणार नेट सेट होण्याच्या ऐवजी सर UPSCच पास होईल 2400 मार्काची. मग बरोबर आहे. आणि त्यामुळे ह्या संधीचा कुठल्याही परिस्थितीमध्ये फायदा घ्या. 3च महिने आपल्याकडे अवेलेबल आहेत. कामाला लागा. ही संधी अजिबात सोडू नका कारण प्रचंड पश्चाताप तुम्हाला ह्या संधी गेल्यानंतर करावा लागेल. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आजपासून आपल्याला निर्णय घेणं गरजेचं. तर आयडिया आली सगळ्यांनी 3 पेपरबद्दल थोडंसं माझ्याबरोबर म्हणा. पेपर 1 मध्ये किती ऑब्जेक्टिव्ह आहेत? 7. किती सोडवायचे? वेळ किती आहे? पेपर 2 50 ऑब्जेक्टिव्ह विषयावरती आहे. पेपर 3 75 ऑब्जेक्टिव्ह विषयावरती. त्यातले काही विद्यार्थी तर एवढे लकी आहेत केमिस्ट्रीचे नाहीत एवढे लकी पण बाकीचे विषयाचे. सर पेपर क्रमांक 2 आणि 3चा सिलेबस एकच आहे. प्रश्न पडतो की दुसरा 50 ऑब्जेक्टिव्हचा आणि तिसरा 75 ऑब्जेक्टिव्हचा घ्यायचाच का जर सिलेबस एकच असेल तर. मात्र केमिस्ट्रीमध्ये पेपर क्रमांक 2 आणि पेपर क्रमांक 3चा सुद्धा सिलेबस वेगवेगळा आहे. मात्र काही विषयासाठी पूर्णच्या पूर्ण सिलेबस एक सारखाच आहे. आणि त्यामुळे फार लकी आपण आहात. शेवटपर्यंत तुम्हाला आयडिया येईल ओबामापेक्षा आपण लकी आहोत. बघा तुम्ही मी तुम्हाला सांगतो 1 ते 1.5 तासाच्या कालावधीमध्ये. कारण मित्रांनो म्हणतात ना सगळ्याच गोष्टी तुमच्या फेवरमध्ये. एकही गोष्ट तुमच्या फेवरमध्ये नाही अशी नाही. 1-1.5 तासामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची खऱ्या अर्थाने प्रचिती. ज्यावेळेस आपल्याला कुठल्याही परीक्षेचं नेचर कळतं त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे की त्या परीक्षेची पासिंग सिस्टीम कशी आहे हे बघणं. मला वाटतं की ते फॉर्मॅलिटी आहे तरी देखील मी आपल्याला सांगतो. पुढची स्लाईड घेऊया. बघून घ्या. अगोदरची मी तुम्हाला मेरिट सिस्टीम सांगतो. अगोदर ओपन कॅटेगरी आणि बाकीच्या सगळ्या कॅटेगरीला एकत्र केलं जायचं. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा पेपर 1 चेक करायचे. 50% पडले तर 2 चेक व्हायचा. पेपर 2 मध्ये 50% मार्क पडले तर पेपर 3 चेक व्हायचा. म्हणजे 1 मध्ये 25 ऑब्जेक्टिव्ह 2 मध्ये 25 ऑब्जेक्टिव्ह बरोबर आले की तिसरा चेक व्हायचा. आणि पेपर क्रमांक 3 मध्ये 50% मार्क पडले की तो विद्यार्थी नेट सेट परीक्षेमध्ये पास होत असायचा. आणि SC ST जर विद्यार्थी असेल तर 1 मध्ये 40% पडले की 2 चेक व्हायचा. 2 मध्ये 40% पडले की 3 चेक व्हायचा. आणि 3 मध्ये परत 40% मार्क पडलेले असले की तो विद्यार्थी नेट सेट परीक्षेमध्ये पास व्हायचा. मला आठवतं काही लोक विरोध करायचे SC ST एवढं मेरिट कमी आहे आणि त्यामुळे विद्यार्थी पण जास्त पास होत असायचे SC ST चे. कुणाला तो गव्हर्नमेंटने दिलेलं प्रिव्हिलेज होतं. त्यामुळे आपण कुठल्या कॅटेगरीला किती मेरिट आहे याच्याबद्दल बोलण्याची चर्चा नाही. पण त्यावेळेस काही ओपन कॅटेगरीचे लोक म्हणायचे सर SC ST ला मेरिट कमी आहे आणि त्यामुळे विद्यार्थी जास्त प्रमाणामध्ये पास होतात. आणि ती सत्य परिस्थिती असेल देखील. पण तुम्हाला मी सांगतो की तुम्ही किती लेखी आहात बघा. मित्रांनो जे मेरिट अगोदर SC ST ला होतं ते आता ओपन कॅटेगरीला. आता नवीन मेरिट प्रमाणे पेपर 1 मध्ये ओपन कॅटेगरीच्या मुलाला 40% मार्क लागतात पास व्हायला. दुसऱ्यामध्ये 40% मार्क लागतात पास होण्यासाठी. म्हणजे 1 पास झाला तर दुसरा चेक होतो. दुसऱ्यामध्ये 40% पडले की तिसरा चेक होणार. आणि 3 मध्ये मात्र 50%च आपल्याला पासिंगसाठी लागतात. पण मी म्हणतो 2 पेपरमध्ये तरी आपल्याला SC ST मेरिट आलं. आणि जे कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या. जर SC ST मेरिट ओपनला आलं असेल तर कॅटेगरीचं मेरिट किती कमी झालं असेल ते लक्षात घ्या. त्यामुळे लक्षात घ्या ही सगळ्यांनाच संधी आहे. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आहेच आहे आणि कॅटेगरीच्या देखील विद्यार्थ्यांना ही फार मोठी संधी आहे. आणि त्यामुळे लक्षात घ्या की सगळ्यांना परीक्षेमध्ये पास होण्यासाठी आपल्याला अत्यंत इझी हे जाणार आहे. मी असं ॲज्युम करतो की आपण सगळे ओपन कॅटेगरी भले मी एका विशिष्ट कॅटेगरीचा आहे तरी देखील आपण तुर्तास असं ॲज्युम करूया की आपण सगळे ओपन कॅटेगरीचे आहोत. बघा आपण जर ओपन कॅटेगरीचे असतो तर 1 मध्ये आपल्याला किती टक्के मार्क पाहिजेत पास व्हायला? 40%. म्हणजे किती ऑब्जेक्टिव्ह बरोबर आले पाहिजेत? 20. 2 मध्ये 40% म्हणजे किती ऑब्जेक्टिव्ह बरोबर आले पाहिजेत? 20. आणि 3 मध्ये
50%. सर कधी कधी मला वाटतं की ते स्टेट विभागाने पण थोडंसं गणितामध्ये जरा पक्क व्हावं. का ते म्हणतात की 75 ऑब्जेक्टिव्ह 150 मार्काचे आणि पास व्हायला लागतं 50% मार्क, म्हणजे 37.5 ऑब्जेक्टिव्ह बरोबर यायला पाहिजे पास व्हायला. आता 37 बरोबर येतात पण अर्धा ऑब्जेक्टिव्ह कसं काय बरोबर येणार, तो मोठा प्रश्न पडतो. का तर सेट परीक्षेमध्ये किंवा नेट परीक्षेमध्ये एकतर आपण 49% मार्क मिळू शकतो किंवा 49 कन्सिडर करणार नाही, 51% मार्क आपल्याला ते कन्सिडर करणार. आणि त्यामुळे पेपर 3 मध्ये आपल्याला सगळ्यांना 51% मार्क मिळवायचे. तर 1 मध्ये 20, 2 मध्ये 20, 3 मध्ये 38. 1 मध्ये 20, 2 मध्ये 20, 3 मध्ये 38. परत एकदा मला 1 मध्ये 20, 2 मध्ये 20, 3 मध्ये 38. तिथं विद्यार्थी फोन करतोय म्हणून काय केलं तुम्हाला मी सांगतो. पाऊण 1ला फोन येतो, सर मला किती मार्काला पास आहे पेपर 3 मध्ये. 10 मिनिटं पूर्वी परीक्षेचा. काही लोकांना तिची सुद्धा माहिती नसते, त्यामुळे आम्ही आमच्या विद्यार्थ्याकडे थ्री पहिले पाठ करून देतो. पास होत असेल तर पहिलं म्हणायचं 1 मध्ये 20, 2 मध्ये 20, 3 मध्ये 38. आजकाल विद्यार्थी कुठे जरी भेटला नमस्कार करते सर 1 मध्ये 20, 2 मध्ये 20, 3 मध्ये 38. भिन्न पाहिजे, ठीक आहे. पण आयडिया आली सगळ्यांना. किमान तेवढे मार्क पडले तर तुम्ही पहिल्याच चाचणीतून बाहेर पडता. आणि मित्रांनो लक्षात घ्या, एवढं मार्क मिळाले तर आपण पास होणार नाही. एवढे मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट काढणार आहेत आणि मग टॉप 15% विद्यार्थी सेट परीक्षेमध्ये किंवा नेट परीक्षेमध्ये पास करणार आहेत. त्यामुळे आता काय लक्षात घ्या, इट इज द सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. टॉप म्हणलं की मोठा प्रश्न पडतो. आमच्या काळामध्ये नव्हतं. 1 मध्ये 40, 2 मध्ये 40, 3 मध्ये 50 पडलं की बाहेर पडला. आता टॉप 15% विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये पास केलं जातं. आणि ज्या ज्यावेळी सर्वायवल ऑफ द फिटेस्ट नावाची गोष्ट येते त्यावेळेस आपल्याला सुद्धा साताऱ्यामधल्या मुलांकडे बघून चालणार नाही. आपल्याला ऑल इंडिया लेवलवरती कॉम्पिटिशन करावं लागणार आहे. त्याचा आमचा कोल्हापूरचा मित्र म्हणतो, सर भरपूर अभ्यास झाला. म्हटलं कसं काय, सर मी 1.5 तास केलता. म्हणजे 1.5 तास भरपूर कसं काय, अहो सर माझ्या मित्रांनी फक्त अर्धा तास केलता म्हटलं. तर लक्षात घ्या, आता आपल्याला फक्त साताऱ्यामध्ये बघून चालणार नाही, दिल्लीतल्या मुलाबरोबर आपल्याला कॉम्पिटिशन करावं लागणार आहे. पण मी तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगतो, एवढं फास्ट चालेल सगळ्यांना समजते आपल्याला, कारण वेळ पण आपल्याला कमी आहे. सगळ्याच गोष्टीची आपल्याला पूर्तता करणं गरजेचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला नेट परीक्षेमध्ये किंवा सेट परीक्षेमध्ये प्रामुख्याने जी सगळ्यात मोठी अडचण आहे ती ही अडचण आहे की टॉप 15% म्हणजे किती मार्क लागतात टॉप 15% मध्ये येण्यासाठी. कुणालाच माहित नाही. आणि जर माहितच नसेल तर ते मिळवणार कसे काय. त्यामुळे नेट परीक्षेमध्ये आज अपयश येण्यासाठी सगळ्यात प्रामुख्याने महत्त्वाची गोष्ट जी विद्यार्थ्यांना अडचण निर्माण करते ती म्हणजे मेरिट माहीत नसणं टॉप 15%चं. की टॉप 15% मध्ये नंतर कट ऑफ कुठेपर्यंत येईल. आणि मग जर कट ऑफच माहीत नसेल तर तो मिळवणार कसं काय. मला सांगा, परवा भारत पाकिस्तानची मॅच झाली. समजा असं झालं असतं की पाकिस्तानने रन केले, 300 रन झाले पाकिस्तानचे आणि मग नंतर भारताला बोलवलं. पण भारताच्या बॅट्समॅनला कोणालाच माहित नाही किती स्कोर आहे आणि हे येतात फक्त खेळतात. स्कोर कोणीच त्यांना सांगत नाही. मला सांगा जिंकतील का ती भारताची टीम. मग माहीतच नाही 300 करायचे. 300 करायचे असतो खेळ 4 मारेल 6 मारेल. तशी परिस्थिती आमच्या विद्यार्थ्यांसारखी आहे. माहितच नाही टार्गेट अचीव कसं काय करणार. हा एकदा माहिती झालं की नाही एवढे मार्क आहेत. मग आमच्या विद्यार्थ्याला आमच्याकडे एक म्हण आहे कोल्हापूरला किंवा शब्द आहे जुगाड. कसं तरी करून सर मी केलं बघा तेवढं असं म्हणून तो विद्यार्थी बाहेर पडतो. पण माहितच नसेल तर ते मिळवणार कसं. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, मोठा प्रॉब्लेम आपल्यासमोर जो आहे तो म्हणजे मेरिट माहीत नसणं. पण माहीत नसतं म्हणून आपण वाऱ्यावरती सोडून देऊ शकत नाही किंवा मी करणार नाही असं होऊ शकत नाही. आम्ही काय करतो की मागच्या वर्षीचं मेरिट घेतो आणि त्यामध्ये 5% ॲड करतो आणि नवीन मेरिट काढतो. पण व्हायला लागलं उलटं, मागच्या वर्षापेक्षा 5% मेरिट खाली यायला लागले प्रत्येक वेळेस. आपले प्राध्यापक म्हणून आपण आपल्याला वाटतं की वर जाईल मेरिट. पण तुम्हाला मी सांगतो दिवसेंदिवस मेरिट कमी कमी होत चाललेले. परवा तर CSIRचे चेअरमन म्हणले नेटचे की ह्यावेळेस कदाचित नेटमध्ये 85 मार्काला मुलं पास होतील. एक वेळ होता 140, 145 अशा प्रकारचे मेरिट होतं. आम्हाला आश्चर्य वाटतं 85 मार्क मिळायला अभ्यास करावा लागत नाही मित्रांनो. आणि मग दिवसेंदिवस मेरिट कमी होत चाललेले. सांगा तुम्ही की आहात की नाही. दिवसेंदिवस मेरिट कमी होत चालले. पण आपण असं अजून करूया की मागच्या वर्षीमध्ये 5% ॲड करायचे आणि आपलं मेरिट काढायचं आणि सगळ्यांनी ओपन कॅटेगरीचे धरा. ओबीसी म्हणलं की मोठा प्रश्न पडतो. मग ती कुठला आहे, कुठल्या कॅटेगरीचा आहे, त्यात क्रिमिलियर आहे का नॉन क्रिमिलियर आहे. त्या एवढं ते कॉम्प्लिकेशन आहे. त्याच्यामध्ये मुलं पास होईल तेवढा अभ्यास केला तरी मी कुठल्या कॅटेगरीचा नेमकं कुठे बसतोय. आणि त्यामुळे थोडंसं आपण काय करूया, ओपन कॅटेगरीचे आहेत असं अजून करूया. मला असं वाटतं ॲग्रिगेट जर 60% मार्क पडले ॲग्रिगेट तर विद्यार्थ्याला यश मिळू शकतं. त्यामुळे जो आम्ही ॲजम्पशन करतो ते मुलांना सांगतो की 60% मार्क मिळवा, 100% तू परीक्षेमध्ये पास होशील. पण मित्रांनो लक्षात घ्या, मला असं वाटतं इट इज अ हेल्दी फिगर. चांगले टार्गेट आहे 60% मार्क मिळवणं. पण 61% जर मार्क मिळाले तर लगेच कोर्टाचे पेपर घेऊन माझ्याकडे येऊ नका. सर सही करा, लास्ट टाइम 60% म्हणला होता, मी त्याच्यावरती भरोसा ठेवला आणि मेरिट गेलं 65%. असं नव्हे तर एक स्टँडर्ड 60% मेरिट आपण कन्सिडर करूया. तर कुठे कन्सिडर आपण 60%. हां लक्षात घ्या, ॲग्रिगेट 1 मध्ये 40 पडले पाहिजे, 2 मध्ये 40 पडले पाहिजे, 3 मध्ये 50 पडले पाहिजेत. आणि एवढंच नव्हे
तिन्हीची बेरीज किती झाली पाहिजे? 60% होणं गरजेचं आहे. मान्य करतात? सगळे सहमत आहेत माझ्याबरोबर? सगळ्यांची सहमती आहे का मला सांगा? किती टक्के? 60%. बरोबर आहे. हा, आता एक काम करा, जर 60% जर मेरिट असेल आणि जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर तुम्हाला स्ट्रॅटेजी आखावं लागेल आत्ता, की हे 60% मार्क मी कसे मिळवणार, हे 60% मार्क मी कसे मिळवणार. मित्रांनो, मी इथे सातारा सैनिक स्कूल होतो शिकायला आणि कधी कधी आम्हाला युद्धाची प्रॅक्टिस घ्यायची खोटी. एक आमच्यापैकी लीडर असायचा, त्याला ब्रिगेडियर म्हणायचे. तो ब्रिगेडियर येऊन सांगायचा, बघा हा नक्षा आहे, तिथं आपल्याला लढाई करत जायचंय, दुपारपर्यंत आपण तिथं जायचं, संध्याकाळी आपण तिथं जायचं. बरोबर आहे. आणि अशा प्रकारे काय व्हायचं, ती दिशा ठरायची. आजकाल आमच्या लोकांना माहितच नाही लढायची तशी दिशा असते म्हणून. चला लढाई करायला, मुलं निघाले, चला सर चला, कुणाबरोबर माहित नाही, कशी माहित नाही, निघाले लढाई करायला. तर आपल्याला ते जमणार नाही, स्ट्रॅटेजी आखावं लागेल. मी तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ देतो. ह्या 2 मिनिटामध्ये स्वतःकडे बघा आणि 60% मार्क तिन्ही पेपरमध्ये ॲग्रिगेट कसे मिळवता येतील याचं गणित तुम्ही तुमच्या मनामध्ये करा. म्हणजे कसं बघा, समजा मी जर विचार केला तर मी 1 मध्ये 50, 2 मध्ये 80, 3 मध्ये 70 अशा प्रकारे जे करून बेरीज टोटल काय होईल 60% येईल. कारण जोपर्यंत तुमची आज बेरीज ठरणार नाही तोपर्यंत काहीही त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे मी 1 मिनिटाचा तुम्हाला वेळ देतो. आपण तिन्हीमध्ये असे मार्क ॲज्युम करा की जे करून बेरीज 60% होईल. आणि अंदाजे नका करू, तुमचं नॉलेज तुम्ही चेक करा, कुठल्यामध्ये माझं नॉलेज चांगलं आहे जे करून मला मार्क मिळू शकतात. 1 मिनिटाचा वेळ देतो, आपण वेळ घ्या. मला माहिती आहे आपल्यापैकी काही जणांना जमणार नाही का, तर अचानक विचारलेला प्रश्न आहे आणि तुम्हाला स्वतःबद्दलच माहिती नाही माझं नॉलेज कुठे चांगलं आहे. पण बघून घ्या, मला माहिती आहे आपण काय केलं. वहीमध्ये 1 मिनिटाचा वेळ होता, झालाय तो वेळ झाला, अजून केलं तुम्ही. बघा ना, मी प्रत्येकाला विचारत बसत नाही तुम्ही काय ठरवलं, पण मी तुम्हाला सांगू, एक हेल्दी फिगर, एक चांगली फिगर जी चांगल्या प्रकारे आपण मिळवू शकतो. बघा, तुम्ही जर विषयामध्ये जास्त मार्काची अपेक्षा करत असाल विषयामध्ये, तरी ते वाघमोडे सर बसलेले पेपर सेटर होते, सेट नेटचे, डिस्क्लोज करून नाही, पण फार जुने काळाची गोष्ट आहे. आणि ज्या प्रकारचे ते प्रश्न विचारत होते तिथे आम्ही सुद्धा धडपड व्हायचो. तुम्ही तर MSc ला आहे, फ्रेश. विषयामध्ये जास्त स्कोअर मित्रांनो करता येणार नाही. काही लोकांना असतं मी केमिस्ट्रीचा आहे, 2 आणि 3 मध्ये चांगले मार्क मिळवतो, 1 मध्ये कमी मिळवतो. असं करू नका. बघा तुम्हाला स्टँडर्ड